everyone. Welcome back to the Skin and Hair Care series by आधार आयुर्वेद. आजच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सनस्क्रीन विषयी आम्ही माहिती देणार आहोत. सनस्क्रीन कधी वापरायची, केव्हा वापरायची, किती प्रमाणात वापरायची, कोणत्या स्किन टाईपला कोणत्या प्रकारची सनस्क्रीन सूट होते, हे सर्व तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये समजेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सनस्क्रीनमधील SPF फॅक्टर म्हणजेच सन प्रोटेक्शन फॅक्टर, यामुळे हार्मफुल सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण होते. रिंकल्स, काळेपणा सुद्धा कमी होतो. डार्क स्पॉट, सनबर्न यांच्यापासून प्रोटेक्शन मिळते आणि कंटिन्यू यूज केला तर स्किन इव्हन टोन होते. तसेच एजिंग साईन डिले व्हायला मदत होते. झिंक ऑक्साईड बेस्ड सनस्क्रीन व केमिकल सनस्क्रीन असे 2 प्रकार असतात. तसेच 2 फिल्टर्सही असतात. एक फिजिकल फिल्टर जे इनऑर्गॅनिक आणि दुसरा केमिकल फिल्टर जे ऑर्गॅनिक असतो. आता यामध्ये फरक काय, तर इनऑर्गॅनिक फिल्टरमध्ये झिंक ऑक्साईड आणि टिटॅनियम डायऑक्साईड असतात. तर केमिकल फिल्टर्समध्ये जे ऑर्गॅनिक असतात त्यामध्ये होमोसॅलेट, ऑक्सीसॅलेट, ऑक्सीबेन्झिन, टिनोसॉब असतात. तुम्ही कंटिन्यू आउटडोर असाल तर सनस्क्रीन रेग्युलरली 3 ते 4 तासांनी रिपीट करावी. जर तुम्ही ऑफिसमध्ये वर्किंग असाल तर तुम्ही दिवसातून 2 वेळा सनस्क्रीन यूज केलं तरी पुरेसं आहे. घरात असताना पण सनस्क्रीन लावायला विसरू नका, कारण घरामध्ये UV रेज व हीट असते. लहान मुलांना सुद्धा सनस्क्रीन आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरावी. त्यांच्यासाठी फिजिकल सनस्क्रीन कंटेनिंग झिंक ऑक्साईड यूज करावे. उन्हात खेळत असतील तर रिॲप्लिकेशन महत्त्वाचे आहे. फक्त चेहऱ्यालाच नाही तर आपल्या स्किनच्या एक्सपोज्ड एरियाला सुद्धा सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे, जसं की नेक, हँड्स आणि लेग्स. आता सनस्क्रीन खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? पहिलं म्हणजे जर तुम्ही इनडोअरसाठी सनस्क्रीन निवडत असाल तर त्याचा SPF म्हणजेच सन प्रोटेक्टिंग फॅक्टर कमीत कमी 30 असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही आउटडोअरसाठी किंवा सन एक्सपोजर होणार असाल तेव्हा सनस्क्रीन निवडत असाल तर SPF कमीत कमी 50 असणं गरजेचं आहे. SPF इंडिकेट प्रोटेक्शन अगेन्स्ट UVB आणि PA व्हॅल्यू शुड बी ॲट लीस्ट 3+. इट इंडिकेट्स प्रोटेक्शन अगेन्स्ट UVA. फॉर्म्युलेशन फॉर सनस्क्रीन. फॉर ऑइली स्किन किंवा ॲक्ने प्रॉन स्किन असेल तर यूज जेल बेस्ड सनस्क्रीन्स. अ जेल बेस्ड सनस्क्रीन हॅज हायर वॉटर कंटेंट अँड लेस ऑइल कंटेंट. इट फील्स नॉन-स्टिकी ऑन स्किन. इट डज नॉट फील हेवी ऑन स्किन. UV फिल्टर शुड बी फिजिकल और केमिकल. युजली ऑइली स्किनसाठी हायब्रिड फिल्टर्स यूज करावेत. फॉर नॉर्मल स्किन नॉर्मल स्किनसाठी एकतर क्रीम बेस्ड सनस्क्रीन, अदरवाईज सीझन अकॉर्डिंग तुम्ही सनस्क्रीन चूज करू शकता. फॉर सेन्सिटिव्ह स्किन ऑलवेज यूज फिजिकल सनस्क्रीन. प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग मदर ऑल्सो यूज फिजिकल सनस्क्रीन. ड्राय स्किनसाठी तुम्ही काय यूज करायचं आहे, तर ड्राय स्किन मस्ट यूज सनस्क्रीन विच मॉइश्चर्स युअर स्किन, प्रोटेक्ट्स युअर स्किन and also wear sunscreen even indoor and wear sunscreen at least before 15 minutes of sun exposure. Use sunscreen of minimum 50 SPFs and PA 3+. सनस्क्रीन मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. क्रीम किंवा लोशन बेस्ड सनस्क्रीन सुद्धा आहेत. किंवा जर आपण स्विमिंग करणार असू तेव्हा वापरण्यासाठी वॉटर रेजिस्टन्स सनस्क्रीन सुद्धा आहेत, की जे वॉटर ॲक्टिव्हिटीज किंवा स्विमिंगमध्ये आपले स्किन टॅन न होऊ देण्यास मदत करतात. तुमच्या स्किन टाईप अकॉर्डिंग तुम्हाला योग्य ते सनस्क्रीन ब्रँड जाणून घेण्यासाठी आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्किन केअर सिरीजच्या नव्या एक्साइटिंग व्हिडिओचे अपडेट घेण्यासाठी डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.